डे 6 श्रीराम। ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदका बोधरूपा आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वागदेवता महामाया आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेची गुह्य ज्ञान प्रगटे जनी आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी आता वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी आता वंदू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतु भरे आता स्तऊ हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी ते जय जय रघुवीर समर्थ। समर्थ स्तुती। साधनेचे एक तप पूर्ण करून समर्थ अजून एका तपासाठी मार्गस्थ झाले। तपस सामर्थ्याने परिपूर्ण तेजस्वी विरक्त तरुण योगी अंगावर कौपीन मेखला छाटी काखेला झोळी हाती कुबडी कमंडलू जपमाळ व पायी खडावा परिधान करून धीरोदात्त वृत्तीने लोकोद्धार व देशकाल परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी समर्थ देशाटनास निघाले। श्रीराम। दासबोध विचार। दासबोधाच्या प्रथम ओवीतील तिसरा प्रश्न श्रवण केल्याचे फळ काय व पुढे त्याचे उत्तर श्री समर्थांनी दिलेले आहे। आता दासबोध श्रवण करावा मग वक्ता कोण? अर्थातच समर्थ। आपण दासबोध वाचला किंवा व्यक्तिविशेष अधिकारी व्यक्तीने वाचला तरी दासबोधातील बोलके शब्द ब्रह्म स्वयं समर्थच आहेत। श्री समर्थ भावानुरूप श्रीराम स्वयंपूर्ण वाङ्मय मूर्तीच आहेत। ते स्वतः शब्दाशब्दातून व्यक्त होतात। तेच बोध ऐकवितात आणि आपण तो श्रवण करीत असतो। हीच समर्थ कृपा आहे। हेच श्रवणाचे गूढ रहस्य आहे। ते मनाचे कान करून श्रवण करणे हेच श्रेष्ठ होय। तेणे करून कळत न कळत नवविधा भक्तीतील पहिली श्रवण भक्ती घडते। श्रीराम। प्रश्नमंजुषा। कालची उत्तरे। समर्थांच्या मते समर्थ श्रीराम। दासबोधाच्या श्रवणाने मनुष्याची अधोगती चुकते। श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण व अर्जुनांचा संवाद आहे। आजचे प्रश्न। समर्थांचे दुसरे तप कोणते? दासबोधाचा वक्ता कोण? श्रीमद भगवद्गीता कुठे सांगितली? शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ।